हा पराभव माझा एकट्याचा नाही आहे, तर विकासाचा आहे, पद्धतीचा आहे, विचाराचा आहे. राहुल गांधीजी तर अजून एक कदम पुढे गेले. त्यांनी तर सर्टिफिकेट दिले आहे की 1,00,000 रुपये आम्ही अदा करू. महाराष्ट्रातले पहिले नेते निघाले देवेंद्र फडणवीस यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून सरकारमधनं मुक्त करावं म्हणून भूमिका जाहीर केलेली. अशी जबाबदारी जे एकनाथ शिंदे म्हणाले ते बरोबर आहे की ही संयुक्त जबाबदारी आहे. टीव्ही चॅनलवर 24 तास जर बातम्या दाखवायच्या असेल तर 8 तासाचं मटेरियल लागते. ते मटेरियल देण्याचं काम फक्त संजय राऊत साहेब करतात. विरोधक जब आप बनते हो तो इतना विरोध करो कि जब एक आने की बारी आएगी तो मन में कोई शिकवा नहीं रहेगा. महाराष्ट्रामधला निकाल हा भारतीय जनता पक्षाचे प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा जिव्हारी लागलाय. त्यांनी एक वेगळी भूमिका घेतली आहे. वेगवेगळे राजकीय विरोधी पक्ष त्यांच्यावर आरोप सुद्धा करायला लागलेत. काय नेमकं घडतंय महाराष्ट्रात, काय नेमकं अपेक्षित आहे येत्या दिवसात महाराष्ट्रात, आणि काय नेमकं देशाची आर्थिक राजधानी जी आहे महाराष्ट्रातली राजधानी मुंबई ही देशाची नीती ठरवणार आहे. सुधीर मुनगंटीवार आपल्यासोबत आहेत. खरं तर महाराष्ट्रातल्या ज्यांनी भारतीय जनता पक्ष कानाकोपऱ्यात पोहोचवला आहे, दिग्गज नेते ज्यांना आपण म्हणतो, याच्यामध्ये सम्यक नेते म्हणून तुमचं नाव कायम चर्चेत असतं, आघाडीत असतं. असंही म्हणतात की लोकसभा निवडणुकीमध्ये लढवण्यासाठी तुम्ही इच्छुक नसताना तुम्हाला जबाबदारी दिली, त्यामुळे तुमचा पराभव झाला. कितपत तथ्य आहे या विषयात? नाही, हे खरं आहे की मी इच्छा व्यक्त केलीच नव्हती, पण म्हणून पराभव झाला हे मात्र खरं नाही आहे. कार्यकर्त्यांनी परिश्रम केले. काही ठिकाणी आमच्या उणिवा निश्चित राहिल्या. त्या उणिवांचं विश्लेषण करून शेवटी जो विकास आम्ही त्या भागात केला, हा पराभव माझा एकट्याचा नाही आहे, तर विकासाचा आहे, पद्धतीचा आहे, विचाराचा आहे, आणि म्हणून आम्ही गंभीरच आहोत. यामध्ये अजून एक गोष्ट ऍड करतो की तुम्ही हे जरी मुद्दे केले तरी विरोधात असलेल्या काही प्रचाराचा सुद्धा आहे, ज्याच्यावर सातत्याने भारतीय जनता पक्षाचे किंवा महायुतीच्या नेत्यांनी बोट ठेवलंय की काही चुकीचे अपप्रचार सातत्यानं विरोधी महाविकास आघाडीच्या माध्यमातून करण्यात आले. कितपत तथ्य यात? हे 100% तथ्य आहे, आणि थोडासा अपप्रचार नाही. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी संविधानाच्या संदर्भात का असेल किंवा या ठिकाणी अनुसूचित जाती किंवा मुस्लिम बांधवांच्या विरोधात निर्णय होईल असा अपप्रचार असेल, किंवा समाजामध्ये जातीमध्ये विष कागवण्याचा प्रचार असेल. मग सोयाबीनच्या शेतकऱ्यांना जर भारतीय जनता पार्टी आली तर यानंतर शेतकऱ्यांच्या शेतमालाचा भाव कधीही वाढणार नाही. महागाई, बेरोजगारी असे अनेक अपप्रचार केले, आणि या अपप्रचाराच्या माध्यमातून पुन्हा खटाखट 1,00,000 रुपये आम्ही देणार. हे जे खटाखट 1,00,000, तर अनेकांना वाटतं की आपल्याला 1,00,000 रुपये निवडणुकीमध्ये मिळणारच आहे या निवडणुकीनंतर. आता फक्त आपल्याला हे बघायचं आहे, उत्तर प्रदेशच्या लखनौमध्ये कालच काही महिला ते प्रमाणपत्र घेऊन गेले की आम्हाला द्या पैसे. कर्नाटकमध्ये आता लोकांची मागणी, महिलांची मागणी व्हायला लागली. तो खरी गोष्ट आहे की उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस कार्यालयाच्या बाहेरच जिथून असताना ते प्रमाणपत्र मिळाले होते, फॉर्म मिळाले होते, ते भरून उभे. मान्य आहे. आता खरं तर राजकीय पक्ष निवडणुकीमध्ये अनेक वेगळ्या प्रकारचे आश्वासन देतात, अनेक खोटे ठरतात. तसंच हे एक समोर दिसतंय का? नाही, पण सर्टिफिकेट दिलेत. म्हणजे तुम्ही मंचावरून एखादं आश्वासन देताना कदाचित राहुल गांधीजी तर अजून एक कदम पुढे गेले. त्यांनी तर सर्टिफिकेट दिले आहे की 1,00,000 रुपये आम्ही अदा करू. जसा आपला चेक असतो की नाही तसे सर्टिफिकेट दिले आहे. तर लोक तर म्हणतील ना, कारण तुम्ही सर्टिफिकेट हातात दिले, आता तुम्हाला अदा करावं लागेल. कमीत कमी जिथं तुमचं राज्य सरकार आहे त्या ठिकाणी तर अदा करावं लागेल. म्हणजे ही कोणती नवीन पद्धत आहे? खरी गोष्ट आहे. म्हणजे सुधीर भाऊ, एक मुद्दा आहे की 400 पारचा नारा खरं तर भाजपने दिला होता, 300 पार सुद्धा होऊ शकले नाही. देशातल्या अनेक राजकीय नेते, भारतीय जनता पक्षाचे प्रमुख नेते, या सगळ्यांनीच, पण महाराष्ट्रातले पहिले नेते निघाले देवेंद्र फडणवीस यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून सरकारमधनं मुक्त करावं म्हणून भूमिका जाहीर केलेली. ही भूमिका घेतली आहे. सहमत आहात त्यासाठी? नाही, मला असं वाटतं की या संदर्भामध्ये त्यांनी ही भूमिका का घेतली हे तर कालपासून त्यांचा माझा संवाद झाला नाही. मी आता तुमच्या इंटरव्ह्यू नंतर संवाद घेईल. कारण अशी जबाबदारी जे एकनाथ शिंदे म्हणाले ते बरोबर आहे की ही संयुक्त जबाबदारी आहे, आणि पराभव जरी जागांमध्ये दिसतोय पण मतांमध्ये त्याचं प्रतिबिंब त्या प्रमाणात नाही आहे ना.
2,43,50,000 मतं आम्हाला आहे, 2,50,00,000 महाविकास आघाडीला आहे. तर तुम्ही असं म्हणाल का आम्हाला 1.5 कोटी त्यांना 3.5 कोटी मतं असती तर निश्चितपणे आम्ही असं म्हणू शकलो असतो, चांदा ते बांदा भामरागड ते रायगड जनतेने आम्हाला झिडकारलं आहे. नक्की तुम्हाला जनतेने नाकारलंय असं नक्कीच म्हणता येईल, कारण 0.5% फरक फक्त त्याच्यात दिसून येतो. पण आता वेगवेगळ्या प्रकारचे अनेक आरोप प्रत्यारोप सुरू झाले. संजय राऊत यांनी तर वेगवेगळ्या विशेषण वापरून टीकेची झोड उठवली आहे. फडणवीसांना नंबर व्हिलन ठरवलंय. भारतीय जनता पक्षाच्या अनेक मोठमोठे खडे फोडलेले आहेत. येत्या निवडणुकीमध्ये त्यांचा विधानसभा निवडणुकीमध्ये मैदान सुपडा साफ करू अशा प्रकारचंही वक्तव्य त्यांच्याकडे आता 180-185 जागा मिळवतील. काय नेमकं सुरू आहे हे? असं आहे की संजय राऊत साहेब काय म्हणाले यावर आता प्रतिक्रिया देणं, मला वाटतं की संजय राऊत साहेब फक्त टीव्हीच्या स्क्रीनवर काहीतरी बातमी असली पाहिजे. ते पत्रकार असल्यामुळे साधारणतः टीव्ही चॅनलवर 24 तास जर बातम्या दाखवायच्या असेल तर 8 तासाचं मटेरियल लागते. ते मटेरियल देण्याचं काम फक्त संजय राऊत साहेब करतात आणि ते स्वतः पत्रकार आहे. त्यांना कोणती लाईन हिट आणि हॉट होऊ शकते अशीच प्रतिक्रिया ते देतात. फक्त ते अर्थहीन आणि अर्थशून्य असते. अशा पद्धतीने काहीतरी वक्तव्य करण्यातून जनतेला आनंद मिळत नसतो. जनतेला एकूणच राजकीय स्तर कमी होताना जाणवतो. पण शेवटी अगं नाईलाज आहे. ते कधी देवेंद्रजीच्या बाबतीत ते खलनायक आहे असं म्हणतात, विलन आहे असं म्हणतात. मला वाटतं की अशा शब्दांचा उपयोग साधारणतः राजकारणामध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर असं मी तरी 95 पासूनचा माझा अनुभव आहे, एखादा दुखादा अपवाद हा जर सोडला तर अशा शब्दांचा उपयोग हा कधी केला जात नव्हता. संजय राऊत हे हेडलाईन देणारे पत्रकार आहेत. त्यांना पत्रकार असताना हेडलाईन समजते असं जरी तुमचं म्हणणं असलं तरी राजकीय नेते सुद्धा काही कमी नाही. नारायण राणे यांनी अत्यंत जहरी टीका केलेली आहे. 18 जागा शिवसेनेला भाजपसोबत असताना मिळाल्या होत्या, आता मिळाल्या त्या फक्त 9 जागा, आणखीन त्याही मराठी मतांवर नाही तर मुस्लिम मतांवर मिळाल्या आहे. जहरी टीका केली नारायण राणेंनी. शिवसेनेचे अक्षरशः म्हणजे जे शब्द आता वापरणं योग्य नाही, पण काय बघतायत तुम्ही? नाही, ही जहरी टीका म्हणता येणार नाही. ही टीका काय आहे, हे विश्लेषण आहे. आणि याच्यामधली जी साधारणतः जे बूथ आहे ते बूथ जर तुम्ही याचं विश्लेषण केलं तर निश्चितपणे मुस्लिम बहुल मतदार असणाऱ्या ठिकाणी उद्धवजींना पसंती दिली आहे. तर याच्यामध्ये त्यांनी जहरी टीका केली असं म्हणणं योग्य नाही. आणि तुम्ही जर मुंबईचा विचार केला तर पहिल्यांदा निवडणुकीच्या अगोदर व्यक्तिगत मलाही वाटायचं की मराठी मतदार हा उद्धवजींच्याच पाठीशी उभा राहील, पण हे काही खरं नाही आहे. आज जर तुम्ही विचार केला तर उद्धवजींच्या शिवसेनेला आणि आमच्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला फार फरक नाही आहे. म्हणजे एकनाथ शिंदेंच्याही शिवसेनेला 72 लक्ष मतं प्राप्त झाली आहे. आणि मुंबईमध्ये सुद्धा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला अतिशय हे खरं आहे, त्याच्यात भाजपची मत आहे. भाजपच्या उमेदवारामध्ये एकनाथ शिंदेंची मत आहे, अजितदादांची मत आहे, आरपीआयची सुद्धा मत आहे. पण मग त्यांच्या इकडे काँग्रेसची मत आहे, त्यांच्या इकडे माननीय शरद पवार साहेबांची मत आहे. तर मग आता एकत्रित मी एवढा विचार करतो की एकनाथ शिंदेजी सुद्धा कुठं मागे राहिले नाही. एकनाथ शिंदेजींचेही 7 जागा आहे, त्यांच्या 9 जागा आहे. त्यांची 92 लक्ष मत आहे, एकनाथ शिंदेंची 73 लक्ष मत आहे. मग याचा अर्थ की मराठी माणूस जो फक्त उद्धवजींच्या मागे जायचा होता तो शिंदे साहेबांच्या मागे आणि राज ठाकरेंच्या मनसेच्या मागे आता मुंबईत उभा आहे. हो, म्हणजे थोडक्यात तुम्हाला ही जहरी टीका नाही तर आरसा दाखवला असं म्हणायचं आहे. नाही, राणेसाहेब तर नेहमीच आरसा दाखवतात त्यांना, पण ही काही जहरी टीका आहे असं नाही. मुस्लिम मतं त्यांना दिल्याच गेली ना, याच्यामध्ये जहरी टीका काय मला नाही समजलं. मराठी माणूस त्यांच्यासोबत कमी जागा आणि मुस्लिम हा शिवसेनेसोबत एवढ्या मोठ्या संख्येने आला. आणि याचं विश्लेषण हे निश्चितपणे एक साऱ्या महाराष्ट्राच्या बूथ रचना आल्यावर. आता तुम्ही मला सांगा की आमचे भामरे उभे होते, काँग्रेसचे उमेदवार आहे, त्यांना मालेगाव विधानसभेत 1,23,000 मत आहे आणि भामरेला 4,000 काही मत आहे. हा कसा फरक असू शकतो? मालेगाव विधानसभेत इतका फरक
म्हणजे एकाच मतदारसंघात शिवसेना उद्धव ठाकरेजी, शरद पवार साहेब आणि काँग्रेस यांच्या उमेदवाराला इतकी मतं आणि भामरे साहेबांना 5,000 पेक्षा कमी मतं आहे. मग याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ की महाराष्ट्रामध्ये हे खरं आहे की आम्हाला मतं मुस्लिम बांधवांची जेवढी पडायची तेवढीही पडली नाही. काय सांगाल सुधीर भाऊ? म्हणजे की ठीक आहे, आता आपण हे विश्लेषण जे सगळं समोर दिसतंय, मुस्लिमांच्या मतांची टक्केवारी भारतीय जनता पक्ष याकडे येणारी ही अत्यंत कमी झाली आहे किंवा जवळपास नाही या स्टेजवर आहे. कशामुळे हे झालं? म्हणजे की त्यांना काही अपप्रचार केला गेला? कारण असं तर होत नव्हतं. मुस्लिम मतांची टक्केवारी सुद्धा भारतीय जनता पक्षाकडे होती. भाजपसाठी सुद्धा हा आय ओपनिंग नक्कीच म्हणता येईल. काय करणार आहात यासाठी? नाही, निश्चितपणे मुस्लिम बांधवांना कारण नसताना भीती दाखवली जाते. आता मी स्वतः कितीतरी माझ्या कार्यालयात आल्यावर मी कधी जात बघितली नाही, धर्म बघितला नाही, रंग बघितला नाही, वंश बघितला नाही, वय बघितलं नाही. मग परवाच निवडणुकीच्या नंतर सायंकाळी की मी एका कुटुंबाचं हार्ट ऑपरेशन माननीय मुख्यमंत्र्यांच्या निधीतून, कारण मुख्यमंत्र्यांच्या निधीमध्ये सर्वात जास्त ऑपरेशन्स मी केलं आहे. मुख्यमंत्र्यांनी स्वतः मला प्रमाणपत्र दिलं की सर्वात जास्त मदत मुख्यमंत्री निधीतून मी माझ्या जिल्ह्यातील लोकांसाठी केली. मग पण त्यांनी एवढं आपण ऑपरेशन त्यांचं 8 लाख रुपये खर्च करून दिलं, पण त्यांनी मतदान केलं नाही. मग जेव्हा त्यांना विचारलं त्यांच्या शेजाऱ्यांनी, अरे तुम्ही सुधीर भाऊंना किंवा यांना मत का केलं नाही, ते म्हणाले आमचा विरोध सुधीर भाऊंना नव्हता, पण कांग्रेस वाले जो कह रहे थे कि अगर मोदी जी सरकार में आ गए तो आपको यहां से हटाएंगे. म्हणजे आपबीती सुद्धा तुम्ही सांगितलं. एक अखेरचा प्रश्न विचारतो. खरं तर 2019 म्हणजे की आता जी चर्चा सुरू झाली की अनेक जण स्वगृही परत येता आहे वेगवेगळ्या राजकीय पक्षांबद्दल, तसंच जुन्या मित्रांवर 2019 तुमची जी फारकत झाली होती, आता 2024 6 वर्ष झाले, पुलाखालनं बरंच पाणी वाहून गेलेलं आहे. अनेक आरोप प्रत्यारोप झाले. हे कधीपर्यंत चालू राहणारे आरोप प्रत्यारोप आता थकले नाही का? एकत्र येण्याची वेळ आली नाही का? महाराष्ट्रातल्या जनतेला तरी असं वाटतंय. नाही, महाराष्ट्राच्या जनतेला काय वाटतं यापेक्षा आता आमचे केंद्रीय शीर्षस्थ नेतृत्व हा अधिकार त्यांचा आहे, यावर मी भाष्य काय करेन. पण एक गोष्ट खरी आहे की म्हणूनच म्हणायचे कि विरोधक जब आप बनते हो तो इतना विरोध करो कि जब एक आने की बारी आएगी तो मन में कोई शिकवा नहीं रहेगा. पण दुर्दैवाने ज्या पद्धतीचं भाष्य हे माननीय मोदीजींबद्दल, माननीय अमित भाईंबद्दल केलं गेलं, असं आहे की मग अशा सर्व वातावरणामध्ये मग स्पीड ब्रेकर तयार होतात. आणि मला ते जागोजागी स्पीड ब्रेकर दिसत आहे की आम्ही एकत्र येऊ शकतो का, तर आज पुढे मला माहीत नाही, पण आज आम्ही त्या रेल्वेच्या 2 पटरीसारखे आहोत की ट्रेन धावत आहे पण त्या पटऱ्या एकत्र येऊ शकत नाही. भारतीय जनता पक्ष, शिवसेना, लोकांना काय वाटतं, पण 2 पटरी आहेत असं म्हणतात सुधीर मुनगंटीवार. पण या 2 पटरींना एकत्र करायचं काम सुद्धा शंटिंगच्या माध्यमातून केलं जातं. ते शंटिंग केव्हा येणार याची प्रतीक्षा करते महाराष्ट्रातली जनता. पण काहीही असो, नरेंद्र मोदी पुन्हा सत्ता स्थापन करताय, विरोधक आरोप करताय, सत्ताधारी उत्तर देत आहे. काही ठिकाणी आरसा दाखवला जातोय तर काही ठिकाणी कुरघोडी केली जात आहे. हे चिमट्या चालूच राहणार, कारण येत्या दिवसात पुन्हा विधानसभा निवडणूक आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सुद्धा निवडणुका आहे. बघूया अजून काय काय होतंय ते. पण महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर या सगळ्याच लोकसभा निवडणुकीचे पडसाद उमटतायत, ते येत्या दिवसात अधिक जाणवतील. आपण आहोतच. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश गंधाटसह प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, मुंबई.